सगळं काय होऊन बसलंय? खरंच इतक्या दिवसात पहिल्यांदा श्वेताताईंच्या चेहऱ्यावर आनंद पाहिला होता मी. आता ही न्यूज कशी सांगायची आपण त्यांना? आणि इतक्यात काही सांगायची गरज नाही. हे बघा, मी अजित आणि हर्षितादी हॉस्पिटलला जातो. तिथे नेमकी परिस्थिती काय ते बघतो आणि मग श्वेताताईंना काय सांगायचं, तिथे न्यायचं की नाही हे ठरवूया आपण. हां, हो, नाही बरोबर आहे तुमचं, पण प्लीज आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा सतत. हो, चला पोहोचल्यावर कळवा. हो. स्वामी, हे सगळं काय घडतंय? का सतत संकट येत आहेत आमच्या आयुष्यात? ती तिच्या आयुष्यात सुखी कधी होणार आहे? तेजा, ऐक ना, अजित, हर्षित आणि मनोजीजू आत्ताच हॉस्पिटलमध्ये गेलेत आणि श्वेताला आपण हे सगळं कसं सांगायचं याबद्दल विचार करूया ना. तेजाताई, मला असं वाटतंय की तुम्ही श्वेताताईंना सगळं सांगा, कारण तुम्ही त्यांना नीट समजावून सांगू शकाल असं मला वाटतं. अरे काय चाललंय तुमचं? आर यू सिरियस गाईज? का सांगायचंय श्वेताला? आता बघितलं ना, ते किती खुश होती. आणि आणि त्या माणसासाठी आपण तिचा मूड स्पॉइल करायचा आहे का? नाही हा, मला नाही जमणार. तुम्ही ना बहुतेक डोक्यावर पडलाय. त्या माणसासाठी मी माझ्या मैत्रिणीच्या डोळ्यातनं अश्रू येऊ देणार नाही. तेजा, तू काय बोलतीयस ते कळतंय का तुला? हे बघ, त्यांचे आपापसात काहीही प्रॉब्लेम्स असले ना तरी शेवटी श्वेताचा नवरा आहे तो, आणि तो हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल कंडिशनमध्ये असताना आपण श्वेताला काहीही सांगायचं नाही असं म्हणणं आहे का तुझं? हो. आणि कसला नवरा ग? तेजाताई, नाही, एक मिनिट. कसला नवरा? कोण नवरा? नवरा हा असा असतो जो आपल्या बायकोचा रिस्पेक्ट करत नाही, तिला बायकोचा दर्जा सुद्धा देत नाही, तिचा मानसिक शारीरिक छळ करतो, तिच्यावर संशय घेतो, असा असतो नवरा. हा? आणि या अशा माणसासाठी आपण श्वेताला मनस्ताप द्यायचा का? नाही. तेजा बघ, असं का बोलते सगळं तेजा? बघ, जर आपण तिला नाही सांगितलं ना तर ती अख्खं घर डोक्यावर घेईल आणि आपल्यावर चिडेल. हे बघ, कैलास जिजू कसेही असले ना तरी ह्या परिस्थितीत आपण हे सगळं श्वेताला सांगणं गरजेचं आहे. अगं, बरोबर बोलतात त्या. तू सिरियस? कुठे तेजाताई, हे बघा, श्वेताताईंना कैलास भाऊजींबद्दल सांगणं गरजेचं आहे, आणि ते तुम्हीच सांगा, कारण तुम्हीच त्यांना ते नीट सांगू शकाल. आणि तेजाताई, कैलास भाऊजी कसे आहेत, ते काय वागलेत, त्यांनी काय केलंय हे डिस्कस करण्याची आत्ताही वेळ नाही आहे ना. मुळातच कैलास भाऊजींना त्यांची चूक कळली आहे. ते इथे माफी मागायलाच येत होते, श्वेताताईंना परत घेऊन जाण्यासाठीच येत होते ना. मग नाही, तरीही मी सांगणार नाही. राहू दे यार, फायनली तिला सुखात राहू दे. काय चाललंय तुमचं? तुम्ही असं मला सोडून का आला तिकडे? मी एकटीच थांबले होते ना तिथे. काय झालं? कैलास अजून नाही पोहोचले ग. माझा फोन कुठे? मी फोन तरी करते. इथेच ठेवला होता फोन. अगं माझा फोन. प्रेरणा, माझा फोन लपवलास ना? नाही अगं. काय चाललंय तुमचं? तुम्ही काय लहान आहात का? फोन दे. नाही श्वेता, नको, राहू दे. का पण? एक मिनिट, फोन दे. श्वेता, प्लीज. श्वेता, तुमची गंमत बाजूला राहू दे, प्लीज प्लीज. मी त्यांना फोन करून बघते कुठे पोहोचलेत. फोन स्विच ऑफ लागतोय त्यांचा. इतक्या वेळा सांगितलं ना मी त्यांना की फोन वेळेवर चार्ज करत जा. नाहीतरी असं होतं, तर कसं कळणार कुठे पोहोचलेत ते? काय यार, काय असं वागतात हे?
पण ते आले ना की मी लगेच निघते हां, खूप वेळ नाही थांबत. कारण खूप दिवस झाले ग माझ्या घरापासून लांब राहिले. बापरे, त्या घराची काय अवस्था केली असेल त्यांनी मला खरंच माहित नाही. आणि जेवणाचे तर खूप हाल झाले असतील, काही करता येत नाही त्यांना. आता गेले ना एकदा की कम्पन्सेशन म्हणून खूप छान छान पदार्थ खाऊ घालणार आहे मी त्यांना. आई दिवाळीत नव्हते का घरात मी, केवढी साफसफाई करायची बाकी माहितीये का. किती काम करायला लागणार आहे घरी जाऊन मला. तुम्ही येता का मदतीला? प्रेरणा नाही गंमत सोड, पण मी खरंच तुला विचारते, तू चल ना माझ्याबरोबर मदतीला. नाही तर नको, तुझं कॅफे आहे ना, तू मिठू चल ना प्लीज प्लीज. मी तू चल, आपण सगळं घर लावून घेऊ. हां, सगळ्यात छान गोष्ट काय माहितीये का, आता तुम्ही अगदी कधीही माझ्या घरी येऊ शकता. कारण आता कैलासला काही प्रॉब्लेम नाही आहे ना माझ्या मैत्रीशी. मी काय म्हणते, तुम्ही आता राहायलाच या. हां मिठू, तू पण ये प्लीज. मला इतकं बरं वाटतंय ना, किती दिवस वाट पाहिली या दिवसाची मी. खूप वर्ष ॲक्च्युली. असं वाटायचं कधीतरी हा दिवस यावा. फायनली आता सगळं छान होईल. श्वेताताई, हे बघा, कैलास भाऊजी इकडे यायला निघाले होते, हे खरं आहे, पण का ते येत नाहीये? म्हणजे हिचं बोलणं झालंय त्यांच्याशी, मला सांगितलं का नाहीस? मी टेन्शन घेत बसले ना. श्वेता तू जरा आई. काय वल्लरी नाही, प्लीज आत्ता नको प्लीज. तेजाताई पास, त्यांना सगळं खरं कळायला हवं. श्वेताताई, कैलास भाऊजींचा ऍक्सिडेंट झाला. ते हॉस्पिटलमध्ये. पण तुम्ही काळजी करू नका, हे अजित भाऊजी आणि हर्षित दादा आहेत त्यांच्यासोबत. टेन्शन घेण्यासारखं नाही, फक्त आता त्यांची तब्येत तितकी चांगली नाही. पण ते बरे होतील असं डॉक्टर म्हणालात. श्वेताताई, 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 श्वेता, श्वेता, श्वेताताई, श्वेताताई, श्वेताताई. तेजा, मेरी बात सुन, तू टेंशन मत ले, ओके. तुम्ही सगळे फक्त श्वेताताई बरोबर थांबा, ओके. शी नीड्स योर सपोर्ट. आम्ही आहोत इकडे. ज्यादा सोच मत, ओके. मैं रखू, मुझे जाना होगा. हो हो, ठेव ठेव, कळवत राहा तिथे काय सुरू आहे ते. या, ओके, बाय, टेक केअर. हर्षित, काय सिच्युएशन आहे? श्वेता ते बरे आहेत ना? यार, श्वेता को सब कुछ बता दिया है. वल्लरीताईने सांगितलं. ते ऐकल्यावर श्वेताला चक्कर आली आणि त्यांनी डॉक्टरांना बोलवलं. तिला चक्कर येणं स्वाभाविकच आहे. कैलास घ्यायला येणार म्हणून किती खुश होत्या श्वेता ते. आणि ह्या पॉइंटला अशी बातमी मिळणं म्हणजे त्याच्या पायाखालची जमीनच सरकली असेल. डॉक्टर, आमचा पेशंट. हे बघा, ऍक्सिडेंट खूप मोठा होता, त्यामुळे बॉडीमध्ये सिव्हिअर डॅमेजेस आहेत. केसही खूप क्रिटिकल होत चाललेले. पण आता आम्ही आमच्याकडून सगळे प्रयत्न करत आहोत. बट लेट मी टेल यू द ट्रूथ, पेशंटला वाचवण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत. तुम्ही एक काम करा, त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना बोलावून घ्या. डॉक्टर, काही होऊ शकत नाही का? हे बघा, मी म्हटलं ना, आम्ही प्रयत्न करतो आहोत.
पण त्यांना अजून शुद्ध आली नाहीये. लेट अस होप फॉर द बेस्ट. यार मैंने सोचा ही नहीं था कि ये केस इतना कॉम्प्लिकेटेड होगा. डॉक्टर जे काही बोलून गेले ना, मला टेन्शन आले रे. कैलासला काही होऊ नये ना हीच प्रार्थना. कैलासचा फक्त ऍक्सिडेंट झाला या बातमीने श्वेताताईंची ही अवस्था झाली. आता त्याची कंडिशन क्रिटिकल आहे हे ऐकल्यावर काय होईल श्वेताताईंचं? कैलास, श्वेताताई, श्वेता, कैलास. सावकाश श्वेता. हो, ते बरे आहेत. हो, तुम्ही पाणी घ्या आधी. हो सावया, शांत व्हा. हो, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. ते कसे आहेत मला बघायचंय त्यांना. श्वेता, शांत हो. आधी स्वतःची परिस्थिती बघ ना ग. नाही प्लीज, मला जाऊ दे ना त्यांच्याकडे. श्वेताताई, हे बघा, प्लीज शांत व्हा. तुम्ही आधी स्वतःला सांभाळा बघू. आणि हे गेलात ना तिथे, त्यांचा हॉस्पिटलमधनं फोन आला ना की मग जाऊ. तोवर प्लीज तुम्ही आराम करा. अगं, माझा नवरा हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध पडलाय. मी कशी शांत होऊ? प्लीज आपण जाऊया. मला बघायचंय त्यांना. श्वेता, थांब. काही गरज नाहीये तिथे जायची. आणि त्या माणसासाठी तर बिलकुल नाही. अगं, एक मिनिट, मी काय बोलते नीट ऐक. विसरलीस का त्या माणसाने किती त्रास दिलाय तुला ते? अगं, तो माणूस मारायचा तुला श्वेता. भूतकाळावरनं तुला टोमणे मारायचा. त्याने तुझा मानसिक छळ केलाय. आणि हे सगळं विसरून तू त्याच्याकडे चाललीस का? नाही म्हणजे त्याच्याबद्दल एवढं का वाटतंय तुला अचानक? नाही जायचं, तुम्ही आधीच सांगते. त्याने केलंय ना हे सगळं, मग बघू दे त्याला त्याच्या कर्माची फळ. तू जायचं नाही. तेजाताई, तेजा, अगं काय बोलतोय आपण आणि कुठे बोलतोय याचं जरा तरी भान ठेव प्लीज. श्वेताच्या तब्येतीकडे बघ ना जरा. तेजाताई, हे बघा, आता सगळ्यात जास्त महत्वाचं काही असेल तर श्वेताताईंना कैलास भाऊजींची खुशाली जाणून घेणार. त्यामुळे प्लीज प्लीज आत्ता नको. आपण जाऊयात. शांत. वा वा, मस्त. म्हणजे त्याने हिला साधं माणूस म्हणून पण ट्रीट करायचं नाही. आणि हिने स्वतःचं आयुष्य पणाला लावायचं त्या माणसासाठी. हे म्हणणं आहे का तुमचं? नाही हा, मी असलं काहीही होऊ देणार नाही. नाही, मान्य आहे त्याचा ऍक्सिडेंट झालाय, त्याला लागलंय, वाईट मला पण वाटतंय. पण म्हणून हिने तिकडे जायची गरज नाही. कारण माझ्यासाठी माझी मैत्रीण महत्वाची आहे. मी तिला त्रासात ढकलणार नाही त्या माणसासाठी. ओके, मला हे पटलेलं नाहीये. त्यामुळे श्वेता, तू कुठेही जाणार नाहीयेस. अगं, ते वा रे वा, काय मैत्रिणी आहे श्वेता तुझ्या. जरा तरी शरम कर तेजा. तिचा नवरा तिकडे हॉस्पिटलमध्ये पडलाय आणि तू काय सांगते तिले जाऊ नको श्वेता बघायला. वा रे वा, तुम्ही मैत्रिणी पण अशा आहे ना की तुम्हाला दुसऱ्यांचं चांगलं झालेलं बघवतच नाही. बायको आहे नाही त्याची, मग हिले जायलाच लागेल ना हॉस्पिटलमध्ये. आणि तू श्वेता, जरा बी लाज नाही वाटत का तुले बी? हा,
की ते नवऱ्याकडे जायचं सोडून इथे या मैत्रिणींची गप्पा मारत बसलीये? जा तिकडे बघ त्याला जरा काय झालंय काय नाही, काय हवं काय नको, सेवा कर जरा नवऱ्याची. हो काकू, त्या माणसाने श्वेताला किती त्रास दिला याची कल्पना आहे का तुम्हाला? हा? तो तिला मारायचा, मानसिक छळ केलाय त्याने तिचा. आणि तो हे सगळं वागायचा ना, म्हणून ती इकडे आली. आली कसली? वल्लरी घेऊन आली तिला. आणि तुम्ही काय म्हणताय? या अशा माणसाकडे हिनी परत जायचं? म्हणजे त्याचा त्रास सहन करता करता ही मेली तरी चालेल, पण त्याची साथ सोडायची नाही, त्याच्या जवळ बसून राहायचं. वाह, कुठला न्याय आहे हो हा? माय तेजा, जगरीत अशीच असते. नवऱ्याच्या पायात स्वर्ग असतो, स्वर्ग. मग आम्हाला तो नको स्वर्ग, कळलं का? आम्ही सगळेजणी मिळून ना नरकात छान सुखात राहू. आणि तो तिच्यासोबत जे वागत होता ना, तो होता नरक. हे बघा, श्वेताला मी पुन्हा हे सगळं सहन करायला नाही पाठवू शकत. कारण माझ्यासाठी माझ्या मैत्रिणीची सेफ्टी जास्त महत्वाची. त्यामुळे श्वेता त्याला भेटायला जाणार नाही, आणि हे ठरलंय. कारण तिला जर काही झालं ना, मी नाही सहन करू शकत. नाही सहन होणार मला. त्यामुळे नाही जायचं तिने. ठरलंय, त्या माणसाकडे जायचं नाही. आणि तुमच्यासारख्या लोकांचे हे बुरसटलेले विचार आहेत ना, म्हणून अनेक जणींचा जीव जातो, एवढं लक्षात ठेवा. हे बघ तेजा, शांत हो. तुझं म्हणणं कितीही खरं असलं ना, तरी सध्या श्वेताला तिथे जाणं खूप महत्वाचं आहे का? एक्झॅक्टली. आत्ता श्वेताला काय वाटतंय हे आपल्यासाठी महत्वाचं असलं पाहिजे ना. आत्ता आपली मतं नको लादायला आपण तिच्यावर. तेजाताई, बस झालं. आपण श्वेताताईंच्या मताचा मान राखला पाहिजे. श्वेताताईंना आत्ता जे वाटतंय आपण तेच करायला हवं. प्लीज, आत्ता पुरे हा विषय. श्वेताताई, काय होतंय? श्वेताताई, श्वेता, अहो श्वेताताई, काय होतंय? श्वेता, तेजाताई, डॉक्टरांना बोलवा पटकन. श्वेताताई. डॉक्टर, पेशंट कसा आमचा काही इम्प्रूव्हमेंट झाली का? शुद्धीवर आलाय ना तो? नाही, त्यांना अजून शुद्ध आलेली नाही. भगवान. डॉक्टर साहब, एक बात बताइए, इज ही आउट ऑफ डेंजर नाउ? हो, ते आउट ऑफ डेंजर आहेत, पण त्यांना अजून शुद्ध आली नाहीये. मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. काय झालं डॉक्टर? ऑपरेशन वगैरे करायची काय गरज आहे का? हां. ते करून जर पेशंट बरा झाला असता तर आम्ही नक्कीच तो निर्णय घेतला असता. पण मिस्टर कैलास यांचा झालेला ऍक्सिडेंट एवढा जबरदस्त होता की त्या ऍक्सिडेंटच्या दुखापतीमुळे त्यांच्या कमरेखालील भाग जवळजवळ निकामी झालाय. जवळजवळ ते पॅरालाइज झालेत.
टेक केयर. मनोज, ये सब श्वेता ताई को कैसे पता है? मनोज, मला वाटतं वल्लरीला तू जाऊन हे सगळं सांग. श्वेताला ती सगळं व्यवस्थित सांगू शकेल.